आता पुढे आपल्याकडे पृथ्वीवरील सर्वात उंच उडी मारणारा व्यक्ती आहे. गमत नाही, हे त्याचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. पृथ्वीवरील 8 बिलियन मानवांपैकी कोणीही त्याच्यापेक्षा उंच उडी मारू शकत नाही. आणि आता तो या वाघाशी सामना करून बघणार आहे की कोण अधिक उंच उडी मारू शकतो, माणूस की प्राणी. माणूस, लेट्स गो. त्या धिप्पाड प्राण्याकडे बघ. तू त्याच्यापेक्षा उंच उडी मारू शकतोस? मी खोटं बोलणार नाही. जर ती 4 मीटरवर गेली तर मी पण जाईल. हो, बघ ती तुझ्याकडे कशी बघते. ती तुझा अंदाज घेते. तू मला धमकी देतेस? ती बोलू शकत नाही. मला वाटतं आपण सुरू करूया. ते या माणसाचं आमिष दाखवून तिला उडी मारण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न कर. लुना, बघूया तू काय करतेस. तिला ते हवंय. ती बघते, ती उडी मारणार आहे. वाघ किती उंच उडी मारू शकतो. ओ, अरे बाप रे. आता जर तू त्या वाघिणीपेक्षा उंच उडी मारू शकलास तर माझी तशी इच्छा आहे, कारण मग तू स्वतःचा विश्वविक्रम मोडशील. म्हणून मी हे 9 मीटर 28 सेंटीमीटरवर नाही लावणार. मी हे 3 मीटर 73 सेंटीमीटरवर लावेन. तुझ्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पेक्षा 1 इंच जास्त. चला बघूया. जर त्याने याला हात लावून दाखवला तर तो फक्त वाघिणीला हरवणार नाही, तर एक नवीन विश्वविक्रम सुद्धा प्रस्थापित करेल. मी करू शकतो 3.73 मीटर. हो, मला वाटतं काहीच हरकत मी नाही. प्रामाणिकपणे सांगतो, मला वाटतं डॅरियस खोटं बोलतोय. खोटं नाही बोलणार, पण मला वाटतं की मी बोलतोय. तुम्हाला हे कळलं? मनुष्याकरता शक्य वाटत नाही. विश्वविक्रम करण्यासाठी तू तयार आहेस? हो, मी तयार आहे. चला बघूया, तू हा विश्वविक्रम करू शकतोस का? लुना, हे तुझ्यासाठी. तो हे करू शकेल का? ओ माय गॉश, त्याने मोडलं. हे खूप विलक्षण आहे. लुना, तुला यावर काही बोलायचं आहे? ब्रो, तू इतिहासात इतरांपेक्षा सर्वात उंच उडी मारली आहेस आणि तू शांत आहे. मला वाटतं मी आणखी उंच जाऊ शकतो. अरे बापरे, हा काय माणूस आहे. आणखी उंच जाऊ शकलो जागतिक असतो. विक्रम केलायस आणि तरी म्हणतोयस मी आणखी उंच जाऊ शकलो असतो. ब्रायनने सिंहाला हरवलं, डॅरिसने वाघाला हरवलं. आता प्राण्यांनी जिंकण्याची गरज